जलपरी शो जो आहे तो परळीच्या महाशिवरात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। तब्बल जशी महाशिवरात्री झाली तसं बऱ्याच 2-3 दिवसापासून हे परळीकर जे आहेत ते हा शो कधी सुरू होणार याची वाट पाहून होते। आणि आपण थेट लाईव्हच्या माध्यमातून जर पाहिलं या व्हिडिओच्या माध्यमातून ही जलपरी जे आहे ते इतरले जेवढे या ठिकाणी शो पाहण्यासाठी लहान मुलं कुटुंब परिवार जे आलेलं आहे या महाशिवरात्रीचा आनंद घेण्यासाठी ती प्रत्येकासोबत काहीतरी संवाद साधण्याचा प्रयत्न करते। मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, ह्या कधी अगोदर जलपरीचा शो बघितला होता का? नाही, फर्स्ट टाइम बघतोय। म्हणजे 4-5 दिवस झालं वेटिंगवर होतो याच्यासाठी, म्हणजे तिकीटच भेटत नव्हतं। आज भेटलं, चांगलं वाटलं मनाला। कमी पैशात अनुभव चांगला आहे। ते किती घेतलं तिकीट वगैरे? 100 रुपये घेतले ते, पण मात्र आनंद मिळाला। आनंद मिळाला। आणखीन काही जाणून घेण्यास तू गेली होती जलपरीपाशी, ती काहीतरी तुमच्याशी संवाद साधत होती, काय वाटलं? ते म्हणत होते तुझी बहीण आहे का असं म्हणत होते, आईस्क्रीम खाल्ली का असं म्हणत होते। म्हणजे सगळे हावभाव तिचे समजले, समजले। खूप आनंद वाटते का नाही? जलपरी शो आपण कधी व्हिडिओच्या माध्यमातून नेटवरच पाहतो, मात्र हा प्रत्यक्ष पाहायला मिळाला। हो, आनंद भेटला। तुला काय तिचे हावभाव समजले का नाही? समजले। काय समजलं? ती तुम्ही दोघी जण बहिणी आहेत का म्हणाली। ओके, धन्यवाद। खरं तर जलपरीचे देखील हावभाव जे आहे ते समजून घेत आहेत। दादा, तू समोर गेला होतास, तिचे हावभाव समजले का जलपरी? नाही गेलो नाही। काय पहिल्यांदा जलपरी शो मुलांसोबत पाहतात का या अगोदर कुठं पाहिलं होतं? नाही। पहिलाच आहे हा शो चालू होण्याच्या अगोदर 2-3 दिवसांना वेटिंगवर होतात का नव्हतात? कधी चालू होईल असं काही आलं पहिल्यात की लगेच इन्व्हॉल्व झाला त्या शो मध्ये? खरं तर धन्यवाद। तू बघितलंस का नाही? जलपरी पशी गेली होतीस का नव्हतीस? नाही, पण खूप आनंद वाटतोय का नाही प्रत्यक्ष पाहण्यामध्ये? किती वेळ थांबलीस तू इथं? 5 मिनिट। धन्यवाद। या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया। दिदे, तू जलपरी सोबत काही संवाद साधलास का? तिचे हावभाव काय आहेत समजायला लागलेत का नाही? थोडे थोडे, काय समजले? काहीच नाही। पण ती जवळ येते, काहीतरी संवाद साधण्याचा प्रयत्न करते, हे एवढं समजायला लागलं। हां, धन्यवाद। या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया आणि व्हिडिओच्या माध्यमातून थेट जलपरी पाहतोय। खरं तर आपल्याला नेटवरती जलपरीचा व्हिडिओ पाहायला मिळायचा, मात्र प्रत्यक्ष जे आहे ते महाशिवरात्रीच्या या यात्रेमध्ये हा जलपरी शो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर तिचे जे हावभाव आहेत ती लहान मुलांशी जे बोलण्याचा प्रयत्न करते, प्रत्येक इथं आलेला म्हणजे छोटे मुलं देखील खुश होत असल्याचं देखील पाहायला मिळतंय। मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का यात्रेदरम्यान, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्य जुंबडिया, बीड, परळी।